मवियाच्या उद्याच्या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळालेल्या नाहीये, तर मवियाचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परवानगीबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। तर परवानगी मिळाली नाही तरी सुद्धा मोर्चावर मविया नेते ठाम आहेत। उद्या मवियाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे, पण त्यांना अजूनही परवानगी मिळालेली नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर मवियाचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। आणि तरीही जर परवानगी मिळाली नाही तरी सुद्धा आपण आंदोलन करू, मोर्चा काढू या भूमिकेवर मवियाचे नेते ठाम आहेत। त्यामुळे आता परवानगी मिळते का ते बघावं लागेल आणि परवानगी मिळाली नाही तरी सुद्धा मोर्चा निघतो का तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? परवानगी मवियाच्या मोर्चाला अजून मिळालेली नाहीये, 24 तासांपेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे। अशामध्ये आता मवियाचे नेते पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं कळतं, काय अपडेट्स? नक्कीच फरा, कारण मागच्या काही दिवसांपासून हा मोर्चा 1 तारखेला निघणार असल्याची माहिती देण्यात आली होती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून। त्याच अनुषंगाने आज आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे। साधारणतः दुपारनंतर ही भेट घेणार असल्याची माहिती आहे। जवळपास आपण पाहतोय की महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली होती, पण त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की भेट घेऊन परवानगी संदर्भामध्ये पत्र देऊन देखील चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे। कारण महाविकास आघाडीचे नेते आज दुपारनंतर आयुक्तांची भेट घेतील। सध्या आपण पाहतोय की पोलिसांनी जरी परवानगी नाकारली तरी हे आंदोलन केलं जाणार आहे असं देखील म्हटलं जात आहे। मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की महिलांवरती होत असलेल्या अत्याचारांविषयी, यासोबतच बदलापूरची घटना असेल किंवा मग मालवणमधल्या महाराजांचा पुतळा पडलेल्या या दुर्घटनेनंतर या सगळ्याच बाबींना धरून महाविकास आघाडी महायुतीच्या या सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे पोलीस परवानगी देतात की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच जर परवानगी दिली नाही तर महाविकास आघाडीचे नेते आंदोलनावरती ठाम असल्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। निश्चितच मीनाक्षी, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।